ए भाई कुठेच मिळत नाही यार, काय करायचं आता? तू वर बघ, मी बघतो इथे परत. बघतो मी. दादा सगळीकडे शोधा, खूप महत्वाची कागदपत्र आहेत, ती सापडलीच पाहिजेत. तुम्ही जरा लक्ष घाला ना, बघा ना एकदा बाहेर. हो ताई बघतो. हा काय नचिकेत. हाँ साई बोल. हाँ नचिकेत, अरे आपल्या दुकानातली सगळी कागदपत्र. सही, लिसन, आई एम बिझी राइट नाउ. बोलू नंतर आपण. ऐक ना नचिकेत, मला खूप महत्त्वाचं बोलायचं. आय एम बिझी सही, बोलू नंतर. भाई मी काय बोलतो, तुझं ते महागातलं वॉच कोणीतरी तुझ्या समोर आणून ठेवलं तर काय देशील तू त्याला? 5 स्टार हॉटेल मध्ये पार्टी देईन. नको नको एवढं नको. तू फक्त पिझ्झा मागव 2 लार्ज, आणि त्यासोबत जर आईस्क्रीम असेल तर 1 नंबर. हे वेअर वॉज इट? अरे तिकडे बाथरूम मध्ये वरती विसरला होतास, बेसिन जवळ सापडलं मला. हे मी पटकन पिझ्झा मागवतो, तू पैसे देऊन टाक. या मगाशी सईचा फोन आलेला मला. शी वाज सेइंग समथिंग वर्क रिलेटेड. तू कर कॉल, मी पिझ्झाचं बघतो. हां माझे भ्रमणध्वनी उचलत नाही का? ठीक आहे, तुझाही भ्रमणध्वनी मी नाही उचलणार. नॉट अगेन. हे आता काय झालं बाई? चिडली परत ती. बाई चिडण्याच्या बाबतीत ना वहिनी आजोबांवरच गेलीये. ए शट अप. सॉरी. बरं आता वहिनीला मनवायला काय करणार आहेस? हा नाशिकहून गिफ्ट आणलंय ते देतो. आय एम शुअर तिचा राग जाईल त्याने. हा बेस्ट आहे एकदम. बरं आता तरी ते सांभाळून ठेव नीट. हा हो. मला नाही वाटत आपल्या दुकानातली जुनी कागदपत्र ही नचिकेतने टाकून दिली असतील. आप्पा नाही, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं, पण एकदा का संगणकीकरण झालं की मग कागदपत्रांची गरज लागणार नाही असं म्हणाला होता तो. काय? हो. नचिकेत कसा वागेल काही सांगताच येत नाही. टाकूनही दिले असतील. नाही आई, नाही म्हणजे एकदा आधी विचारलं असतं त्यांनी. मग कुठे आहेत ती कागदपत्र? ती जर सापडली नाहीत ना तर फार मोठी गडबड होईल. आता असं वाटायला लागले उगाच ते संगणकीकरण आपण करून घेतलंय. दुकान सुरू झाल्यापासूनच्या सगळ्या आर्थिक नोंदी मी त्यात जपून ठेवल्या होत्या. माझा आयुष्यभराचा ठेवाच तो. आता हे झालेलं नुकसान मी कसं भरून काढू? या संगणकीकरणामुळे मी काल माझी पत आणि माझा करंदीकर सारखा एक जवळचा मित्र गमावला. आणि आज माझा हा आयुष्यभराचा ठेवा. परमेश्वरा, अरे आता अजून काय काय बघावं लागणार आहे मला. सई तू मात्र नचिकेतला काही बोलू नकोस. आणि तुमच्या प्रेमाबद्दल मला काहीही आक्षेप नाहीये. शेवटी झालेलं नुकसान कसं भरून काढायचं हा प्रश्न उरतोच ना. गुड मॉर्निंग.
नचिकेत, अरे काय आहे? सांग ना लवकर. पेशन्स. अरे तेच, किती वेळ अजून? उघड डोळे. अरे नचिकेत, हे आवडला ना? अरे पण मला दिसत नाहीये रे, मी कसं बघू यांना? कसं दिसतंय? माझ्या डोळ्यात बघ सई. लेट मी कॅप्चर दिस मोमेंट. अरे नाइस. नाइस. एक अजून. अरे नचिकेत, आता बास झालं. किती छायाचित्र काढणार माझी? तर काय करणार, तू नसते ना माझ्याजवळ. असं कलेक्शन करून ठेवायला लागतं फोटोचं, नंतर बघत बसायला. नचिकेत, त्याचा एक उपाय सांगू मी तुला. म्हणजे हे तुला सारखं असं करावं लागणार नाही. काय म्हणजे सारखं हे तुला करावं लागणार नाही म्हणून. बोल. आपण लग्नच करून टाकू ना. म्हणजे कसं, मी सतत तुझ्या जवळ असेल. चल करून टाकू. मी आजच बोलतो आप्पांशी, लग्नाची डेट फायनलाइज करू. आणि आपण हनीमूनला कुठे जायचं? हनीमून? बोल ना. डोंट फ्लॅश. कम ऑन. नको नको, याला उठवायला गेलं तर हा वहिनी समजून मलाच मिठीत घेतो. बापरे, आवरा दिगंबर कदम, आवरा. तू म्हणशील तिथे जाऊ. सेशन्स चालेल. जे नाही व्हायला पाहिजे होतं तेच झालं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय सरक सरक. हात दे ना इकडे. उठा, वाजले बघा किती. उठा. तू कशाला उठवलं? मारलं पाहिजे तुला. मला मारलं पाहिजे काय? किती वाजलेत बघ. उशिरा उठवलं तरी पण मलाच ओरडतोस तू. हे घे, कॉफी पी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा. सईसाठी आणलेलं गिफ्ट देतो आज तिला कॉफी डेटवर. सुप्रभात. काय सकाळ सकाळ एवढा कसला विचार करते आमची राजकन्या? हो बाबा, मी आले असते ना खाली. तुम्ही का घेऊन आलात चहा? अगं त्यात काय, आणला मी चहा. म्हटलं चहा पिता पिता लेकी बरोबर जरा गप्पा माराव्यात. एकदा तू लग्न होऊन सासरी गेलीस का मग ही संधी मिळणार नाही आम्हाला. अगं हळू, गरम आहे चहा. कुठे आहे लक्ष तुझं आज? बाबा, आपल्या कार्यालयातली सगळी कागदपत्र कुठे हरवली असतील हो? अगं सापडतील, ती असतील कुठेतरी. नाही हो बाबा, नाही सापडत आहेत. अगं पण तू का दडपण घेतलेस या गोष्टीचं? ती कागदपत्र तर आहेत. सोनं नाणं थोडीच आहे चोरीला जायला. हो बाबा, पण
सगळा जुना हिशोब माहिती सगळं होतं त्यात. हो खरंय, आपल्याच घरातल्यांनी कोणीतरी धांदलीत ठेवून दिलं असेल कुठेतरी आणि विसरले असतील. मी माझ्या खोलीत शोधलं पण नाही मिळाली. इथेही नाहीयेत बाबा, घरी आणलीच नव्हती ती कागदपत्र. तू नचिकेतला विचारलंस का? त्यांनी कदाचित इतर कागदपत्रांसोबत ती कागदपत्र घरी नेली असतील त्याच्या. नाही हो बाबा, नाही नाही नाही, तो मानसीला म्हणत होता की सगळी ती कागदपत्र आहेत ती रद्दीत विकायला हवीत म्हणून. म्हणजे त्यांनी तसंच केलं असेल, विकून टाकली असतील असा त्याचा अर्थ होत नाही. पण खरंच त्यांनी तसं केलं असेल तर, खरंच विकली असतील तर. अगं तुझं गेल्या काही दिवसात काही बोलणं झालं होतं का या संदर्भात त्याच्याशी? बघ जरा आठवून बघ. म्हणजे नाही बाबा. नाही? मग असं कर ना, तू याच संदर्भात त्याच्याशी थेट बोलूनच घे ना. त्यांनी परस्पर निर्णय घेऊन विकली असतील तर आपल्याला कसं कळणार नाही का? हा, आणि हे बघ, तू काळजी करू नकोस ग. हा, होईल सगळं नीट. हा, होईल होईल. प्रसन्न, ए प्रसन्न, खाली ये लवकर. हो हो, आलो आलो आई. आई आलो. आई 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 ग, आई 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 आई. माझे आता जायचे क्षण समोर यायला लागले. बोलवा, बोलवा, सगळ्यांना बोलवा. अहो मला जरा डोळे भरून पाहू देत सगळ्यांना. अहो असं म्हणू नका हो. काय होतं तुम्हाला? पाणी घ्या. पाणी नको सुनबाई, गंगोदक आणा आता. काय? आप्पा, काय झालं? अप्पा काय झालं अप्पा? अरे माझं हृदय बंद पडेल असं वाटतंय मला. अरे बापरे, खूप कळा येत आहेत रे. अरे प्रसन्न, तू बघत काय उभं राहिलास? आपल्या वैद्यांना दूरध्वनी कर जा पटकन. हो हो, मी ते. बाळा, आता माझं जर काही बरं वाईट झालं तर आपला हा व्यवसाय तू आणि नचिकेत दोघं मिळून पुढे न्या. सगळं नीट सांभाळा. आप्पा हो, तुम्हाला काही नाही होणार. आता नाही सहन होत मला हे व्यावसायिक दडपण. तुमची पद्धत वेगळी, माझी पद्धत वेगळी. आता आपल्याच माणसामुळे नुकसान झाल्यानंतर जबाबदार कोणाला धरणार ना आपण? अहो तुम्ही आता हा विचार करू नका. हो हो, तुम्ही ना आप्पा आराम करा खोलीत. चला. नको, काळजा असल्यानंतर आराम कसा पडेल? बाळा, पण तू मात्र नचिकेतला सोडू नकोस. गमावलेली पत आणि पैसा हे दोन्ही कमावता येत. पण नचिकेत तुझं प्रेम आहे, त्याला दुखवू नकोस. हे बघ, त्याने कितीही चुकीचे निर्णय घेतले तरी सुद्धा त्याला तू साथ दे. आप्पा हो, तुम्ही आता कामाचा विचार करूच नका. तुम्ही पडा बघू जरा. चला. ये रे जरा. चला चला चला. हळू सावकाश सावकाश. हळू सावकाश. या इकडे. या. परमेश्वरा, सावकाश 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 सावकाश. प्रसन्न, बोललास का रे वैद्यांशी? हो बोललो, ते निघालेच आहेत, लगेच येतील. आता फार वेळ नाहीये हो माझ्याकडे. आता
नाही सहन होत हे दडपण माझ्या हृदयाला. परमेश्वरा, अरे किती वाट पाहतोयस रे. आता आता उचल एकदा. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. कॉम्प्युटर सगळे चालू आहेत ना, आता काही प्रॉब्लेम नाही ना? नाही काही नाही प्रॉब्लेम. सईचा फोन आला होता? नाही, फोन ना आलेला. बरं ठीक आहे, चालेल. सई आली कशी नाही अजून? लेट नाही होत तिला जनरली. हा बोल रे. मनसे काकू? हो, सईचा भ्रमणध्वनी खालीच होता म्हणून मी उचलला. कुठे ती? निघाली नाही का? नाही, ती वर आप्पांच्या खोलीत आहे. आप्पांना जरा बरं वाटत नाहीये. काय झालं त्यांना? त्यांच्या छातीत दुखतंय. ओ गॉड. पण आता आता नाही सहन होत हे दुखणं मला. अहो वैद्य म्हणालेत ना फार काही नाहीये म्हणून. हो अप्पा, बरं वाटेल तुम्हाला. आणि वैद्य म्हणाले की काळजी करण्यासारखं काही नाहीये. हो, आणि त्यांनी दिलेल्या औषधामुळे काही तासातच आराम पडेल आप्पा तुम्हाला. हो, आणि त्यांनी सांगितलंय की फार विचार करून अजिबात त्रास करून घ्यायचा नाही. विचार करायचा नाही असं ठरवलं तरी सुद्धा मनात विचार येतातच ना. इतक्या वर्षात कमावलेली पत गमवावी लागते की काय, ही भीती सगळ्यात वाईट. अहो तसं काही होणार नाही. तुम्ही आधी बरे व्हा, बघू सगळं नीट होईल. अहो संगणक बंद पडतायत, जुनी माणसं चिडून संबंध तोडतायत, कागदपत्र हरवतायत आणि तुम्ही काय म्हणताय हो सगळं नीट होईल म्हणून. ठीक आहे, आता नशिबावरच जर सगळं सोपवायचं असेल तर तसं करू. पण त्या नचिकेतवर माझा काही आक्षेप आहे असा अर्थ मात्र कृपा करून कुणीही काढू नका. त्याची काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे, पण त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतायत एवढंच. पण तो मुलगा खूप चांगला आहे, काहीही मुद्दाम करत नाहीये तो बिचारा. त्याचा विषय आता नकोच. हे बघा, त्या नचिकेतला कोणीही काहीही बोलू नका. घेऊ दे त्याला निर्णय त्याच्या मनाप्रमाणे. त्यामुळे आपलं कितीही व्यावसायिक नुकसान झालं तरी सुद्धा आपण ते सहन करायचं, कारण शेवटी तो आपला होणारा जावई आहे. आय 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 आय